मुंबई आणि पुण्यातला सार्वजनिक गणेशोत्सव हा सगळ्यांसाठीच आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे। मात्र मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी सार्वजनिक उत्सव बंद करावा अशी भूमिका मांडली आहे। आता हे सार्वजनिक गणपती बंद झाले पाहिजेत असं त्यांनी म्हटलंय। गणपतीच्याच मंडपामागे तुम्ही रात्रभर दारू पिता, पत्ते खेळता हे कुणी अमान्य करू शकत नाही, याची आता गरज नाहीये। यामुळे आपणच आपल्या देवाचा अपमान करतोय असं शुभांगी गोखले यांनी म्हटलंय। आता शुभांगी गोखलेंच्या वक्तव्यावर गणेश प्रेमी कशी प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। शुभांगी गोखलेंच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याचीही शक्यता आहे। पण मी पुण्यात आल्यानंतर मुद्दाम 5 मानाचे गणपती बघून आले, माझ्या नंडेबरोबर बघून आले, दगडूशेठला पण गेले, मग मुंबईत आले तेव्हा हे गणपती सगळे पाहिले। पण मी खरं सांगू का, मला त्याचं जे काय अवडंबर झालेलं आहे आणि खूप चुकीच्या गोष्टी होतात। म्हणजे तुम्हाला तुमच्या त्या गणपतीचं मला सगळं आराधना किंवा सगळ्यांनी सार्वजनिक गणपती करा, पण मला असं वाटतं की आता सार्वजनिक गणपती आता नाही करू, प्लीज करू नये। कारण की रस्त्याच्या मध्यभागी तुम्ही करता, 10 दिवस तुम्ही जे करता आणि त्याच्या मागे तुम्ही संध्याकाळी पाहिलं तर दारू पिऊन पत्ते खेळत असतात। हे तर काही कोणी अमान्य करू शकत नाही आणि हे चांगलं नाही आहे। म्हणजे हे काय आहे सगळं, आणि हा कुठला आता नाही, गरज नाही आहे। आता पैसे मिळवण्याचं, बेकारी वगैरे सगळं आता लोकांना ॲव्हेन्यूज खूप मिळाले आहेत, तुम्ही दुसरं पण काम करू शकता। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जुई जाधव। जुई, आपण पाहतोय मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी एक सार्वजनिक उत्सव बंद करण्याची भूमिका मांडली आहे। कशा पद्धतीने गणेश प्रेमी सध्या या भूमिकेवरती व्यक्त होत आहेत? वर्षा, शुभांगी गोखले या एक ज्येष्ठ अभिनेत्र्या आहेत आणि त्यांच्याकडूनच असं वक्तव्य बाहेर पडलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की सार्वजनिक गणेशोत्सव आता बंद झाले पाहिजेत, कारण का त्यांच्या मते गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना अवडंबर माजवला जातो आणि हे फार चुकीच्या गोष्टी सुरू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। असं देखील त्या म्हणाल्या आहेत की रस्त्याच्या मध्यभागी येऊन हे सण साजरे केले जातात, पाठीमागे दारूच्या पार्ट्या केल्या जातात आणि पैसे देखील उधळले जातात। त्यामुळे एक छोटी छोटी गावं देखील एक गाव एक गणपती करतात, मग तुम्ही हे का करू शकत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। शुभांगी गोखले यांच्या वक्तव्यानंतर त्यांचा निषेध करत अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र यांच्याकडून त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे। त्यामुळे आता शुभांगी गोखले नेमकी काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दरम्यान जर आपण पाहिलं तर मग शुभांगी गोखले यांचा एक नवीन चित्रपट देखील येतोय, घरत गणपती। या घरत गणपती पिक्चरच्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। त्यामुळे निश्चितच त्याचे पडसाद पुढे कसे उमटतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। वर्षा, निश्चितच जुई, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।